Hello students. Today's topic is hormones of the posterior pituitary. Posterior pituitary is also called as neurohypophysis. Now see, this neurohypophysis is made up of three parts. The first one is the median eminence. Median eminence. Second, that is the stalk of the pituitary, infundibulum. And third part is pars nervosa. Third part is pars nervosa. Means pituitary, posterior pituitary is made up of median eminence, infundibulum and pars nervosa. Pars nervosa, infundibulum and median eminences. Now see, the posterior pituitary does not secrete any hormone, but it stores and releases two hormones, that is oxytocin and vasopressin. Oxytocin and vasopressin are the hormones of the hypothalamus. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये this part is called as hypothalamus, and hypothalamus possesses two nuclei, two types of nucleus or nuclei, paraventricular nuclei and supraoptic nuclei. This paraventricular nuclei secretes, or the neurosecretory cells of paraventricular nuclei secretes the hormone oxytocin, and that supraoptic nuclei, neurosecretory cells of supraoptic nuclei secretes the hormone antidiuretic hormone, that is ADH. Okay, these hormones are secreted by the neurosecretory cells, that's why it is called as neurosecretion. ठीक आहे. ऑक्सिटोसिन आणि वॅसोप्रेसिन हे जे दोन हार्मोन्स आहेत, हे हार्मोन्स हायपोथॅलॅमस सिक्रेट करते, इथून सिक्रिशन होतं आणि या ठिकाणी स्टोअर केलं जातं पोस्टेरियर पिट्युटरीमध्ये, पार्स नर्वोसामध्ये इथं सिक्रिशन होतं आणि या ठिकाणी स्टोअर केलं जातं. दॅट्स वाय दिस पोस्टेरियर लोब स्टोअर्स अँड रिलीज द ऑक्सिटोसिन अँड वॅसोप्रेसिन. ठीक आहे. ऑक्सिटोसिन आणि वॅसोप्रेसिन जे आहे हे या ठिकाणावरून रिलीज होतं, म्हणजेच इथून रिलीज केलं जातं आणि ॲक्शन मग वेगवेगळ्या ज्या पार्टवर होतात. ठीक आहे. नाव सी द फर्स्ट हार्मोन. फर्स्ट हार्मोन इज ऑक्सिटोसिन. फर्स्ट हार्मोन इज ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन स्टिम्युलेट्स. नाव सी द ॲक्शन ऑफ हार्मोन. दिस हार्मोन ॲक्ट्स ऑन द युटेरस. द फर्स्ट हार्मोन, that is oxytocin, action of oxytocin takes place on the uterus. What is the action? It stimulates the contraction of uterus during parturition. ठीक आहे. पार्च्युरेशन म्हणजे काय? पार्च्युरेशन मीन्स दॅट इज द डिलिव्हरी. ठीक आहे. म्हणजेच काय, डिलिव्हरी होण्यासाठी किंवा बर्थ ज्याला म्हणू आपण, बर्थ ऑफ बेबी, डिलिव्हरी होण्यासाठी या हार्मोनची गरज असते ऑक्सिटोसिनची. आणि त्याच्यामुळे ऑक्सिटोसिनचं टार्गेट ऑर्गन आहे युट्रस. काय करतो? युट्रसच्या ज्या मसल्स आहेत त्यांना कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स करतो. कॉन्ट्रॅक्शन ऑफ युट्रस ड्युरिंग पार्च्युरेशन. आणि युट्रसचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे काय होतं की बेबी गेट फ्री फ्रॉम द युट्राईन वॉल. बेबी काय होतं, युट्राईन वॉलचं जे कनेक्शन आहे, युट्रस आणि बेबीमधलं जे कनेक्शन आहे ते कनेक्शन लूज होतं. हां, आणि लूज झाल्यामुळे काय होतं की काय, कनेक्शन लूज झालं की बेबी काय होतो, रिलीज होतो युट्रसमधून, वजायनल पॅसेज थ्रू तो बाहेर येतो. ठीक आहे. या प्रोसेसला म्हणतं आहे पार्च्युरेशन. ठीक आहे. तर पार्च्युरेशन होण्यासाठी किंवा बर्थ होण्यासाठी कशाची गरज आहे? ऑक्सिटोसिनची गरज आहे. पहिली ॲक्शन युट्रसवर. सेकंड ॲक्शन इज इट ऑल्सो कॉन्ट्रॅक्ट द मॅमरी ग्लँड्स. म्हणजेच काय, डिलिव्हरी झाल्यानंतर काय पाहिजे? मिल्क सिक्रिशन पाहिजे. कोणासाठी? बेबीसाठी. ठीक आहे. बिकॉज मिल्क सिक्रिशन इज इम्पॉर्टंट फॉर द नरिशमेंट ऑफ द बेबी. ओके. इट ऑल्सो कॉन्ट्रॅक्ट द मॅमरी ग्लँड. म्हणजे दुसरी ॲक्शन मॅमरी ग्लँडवर होते. पहिली ॲक्शन म्हणजे काय, इट ॲक्ट्स ऑन द युट्रस. सेकंड ॲक्शन इज इट ॲक्ट्स ऑन द मॅमरी ग्लँड्स. आता मॅमरी ग्लँड्सवर काय, मॅमरी ग्लँड्समध्ये काय, मिल्क सिक्रिशन होतं. मिल्क सिक्रिटरी ग्लँड्स आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. टू इनिशिएट द इजेक्शन ऑर सिक्रिशन ऑफ द मिल्क. ठीक. मिल्कचं इजेक्शन आणि मिल्कचं सिक्रिशन होण्यासाठी हा हार्मोन मॅमरी ग्लँडवर याची काय होतं आहे, ॲक्शन होतं आहे. ठीक आहे. म्हणजेच दोन ठिकाणी याची ॲक्शन होतं. एक तर युट्रस, कशासाठी? फॉर द बर्थ. ठीक आहे. दुसरी ॲक्शन ऑन द मॅमरी ग्लँड्स, कशासाठी? फॉर इजेक्शन ऑर सिक्रिशन ऑफ द मिल्क. दॅट्स वाय दिस हार्मोन इज कॉल्ड ॲज बर्थ हार्मोन or milk ejecting hormone.
ऑक्सिटोसिनला बर्थ हार्मोन म्हणायचं किंवा मिल्क इजेक्टिंग हार्मोन याच्यासाठी म्हणायचं, बिकॉज इट हेल्प्स इन द डिलिव्हरी ऑर बर्थ ऑफ द बेबी. सेकंड, इट हेल्प्स इन द इजेक्शन ऑफ मिल्क. ठीक आहे, मिल्क इजेक्शनसाठी मदत करतो. ठीक आहे, हे झालं, दॅट इज द फंक्शन ऑफ ऑक्सिटोसिन. सेकंड हार्मोन इज वॅसोप्रेसिन. इट इज ऑल्सो द हार्मोन ऑफ anterior pituitary नाही, posterior pituitary. इट इज द हार्मोन ऑफ posterior pituitary. ठीक आहे, हे हार्मोन या ठिकाणी काय स्टोअर केले जातात. ठीक आहे, ॲक्च्युअल हार्मोन आहे हायपोथॅलॅमसचे, पहिला ऑक्सिटोसिन आणि दुसरा आहे वॅसोप्रेसिन. ओके, मीन्स posterior lobe is the storage center for these two hormones. Now see द वॅसोप्रेसिनला दुसरं नाव आहे अँटी डायुरेटिक हार्मोन. याला काय म्हणायचं, अँटी डायुरेटिक हार्मोन. हा हार्मोन जो आहे याची ॲक्शन जी आहे ती किडनीवर होते. आता या आपल्या किडनीमध्ये युरिनिफेरस ट्युब्युल्स आहे. या युरिनिफेरस ट्युब्युल्स जे आहे, या युरिनिफेरस ट्युब्युल्सचे दोन पार्ट आहे, ज्याला म्हणायचं डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल आणि कलेक्टिंग डक्ट्स और कलेक्टिंग ट्युब्युल्स. ठीक आहे, या दोन पार्टवर याची ॲक्शन होत आहे. दिस वॅसोप्रेसिन और अँटी डायुरेटिक हार्मोन विच ॲक्ट्स ऑन द किडनीज. किडनीमध्ये युरिनिफेरस ट्युब्युल्स, द पार्ट ऑफ युरिनिफेरस ट्युब्युल ज्या ठिकाणी वॉटरचं काय केलं जातं, रिॲब्झॉर्प्शन केलं जातं. DCT डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल अँड CT दॅट इज दी कलेक्टिंग ट्युब्युल्स. ओके, नाव सी इट स्टिम्युलेट्स द reabsorption of water. It stimulates reabsorption of water in DCT and CT. ठीक आहे, आता बघा DCT आणि CT याच्यामध्ये काय प्रायमरी युरिन असते. ठीक आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये प्रायमरी जे युरिन आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये जे युरिन असते त्याच्यामध्ये एक्सेस ऑफ वॉटर असते. ठीक आहे, तर ते वॉटर पुन्हा बॉडीमध्ये रिॲब्झॉर्ब केलं जातं. ठीक आहे, म्हणजेच बॉडीमध्ये डिहायड्रेशन, समजा बॉडीमध्ये डिहायड्रेशन झालं म्हणजे वॉटर डेफिशियन्सी झाली, तर काय होतं की या हार्मोनचं सिक्रिशन होतं आहे. पोस्टेरियर पिट्युटरी काय करते, वॅसोप्रेसिनचं सिक्रिशन करत आहे आणि काय करतं, इट स्टिम्युलेट्स द रिॲब्झॉर्प्शन वॉटर इन युरिनिफेरस ट्युब्युल ऑफ द किडनी. ओके, सेकंड, इट डिक्रीजेस द लॉस ऑफ वॉटर बाय रिड्युसिंग द युरिन क्वांटिटी. ओके, इट डिक्रीजेस द लॉस ऑफ वॉटर बाय रिड्युसिंग द युरिन क्वांटिटी. या हार्मोनचं सिक्रिशन झाल्यामुळे काय होतं, युरिन क्वांटिटी काय होतं, कमी होतं. युरिन क्वांटिटी कमी होतं. ठीक आहे, दुसरं फंक्शन आहे. आता बघा, इट इन्क्रीजेस द ब्लड प्रेशर. आता ब्लड प्रेशर म्हणजे काय की या हार्मोनची ॲक्शन ब्लड वेसल्सवर होते आणि ब्लड वेसल्सवर झाल्यानंतर काय होतं, ब्लड वेसल काय होतात, कन्स्ट्रिक्ट होतात म्हणजेच काय, व्हॅझो कन्स्ट्रिक्शन. जसं ब्लड वेसल आहे, आता ब्लड वेसल व्हॅझो कन्स्ट्रिक्शन झालं की ब्लड वेसलचं काय इनर लुमेन काय होतो, इनर लुमेन कमी होतो कन्स्ट्रिक्ट झाल्यामुळे. काय होतं, ठीक आहे, द इनर लुमेन ऑफ दिस ब्लड वेसल बिकम्स नॅरो. ठीक आहे, व्हॅझो कन्स्ट्रिक्शन म्हणायचं म्हणजे ब्लड वेसलचं काय झालं, कन्स्ट्रिक्शन झालं आणि ब्लड वेसलचं कन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे काय इनर लुमेन कमी होईल आणि इनर स्पेस कमी होईल आणि इनर स्पेस कमी झाल्यामुळे काय ब्लड प्रेशर काय होईल, वाढेल. ठीक आहे, म्हणजेच काय हा हार्मोन ब्लड प्रेशर जो आहे तो वाढवतो. वॅसोप्रेसिन ब्लड प्रेशर वाढवतो बाय कॉझिंग व्हॅझो कन्स्ट्रिक्शन. Vasoconstriction means that is the constriction of vessels which results into the narrowing of lumen of blood vessel. ब्लड वेसलचं लुमेन नॅरो होतं आणि त्याच्यामुळे काय होतं, ब्लड प्रेशर वाढतं. आता बघा, या हार्मोनचं डेफिशियन्सी जर झाली, इफ सपोज द डेफिशियन्सी टेक्स प्लेस, अँटी डायुरेटिक हार्मोन ज्याला वॅसोप्रेसिन म्हणायचं, काय होतं, इट रिड्युसेस द वॉटर ॲब्झॉर्प्शन. पहिलं म्हणजेच काय, वॉटर ॲब्झॉर्प्शन काय होतं, रिड्यूस होतं. इट रिड्युसेस द वॉटर ॲब्झॉर्प्शन. ओके, अँड इन्क्रीजेस द युरिन आउटपुट. इट इन्क्रीजेस द युरिन आउटपुट. ओके, दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज डायबिटीज इन्सिपिडस. याला काय म्हणायचं, डायबिटीज इन्सिपिडस. ओके, डेफिशियन्सी ऑफ अँटी डायुरेटिक हार्मोन और डेफिशियन्सी ऑफ वॅसोप्रेसिन, इट रिड्युसेस द वॉटर ॲब्झॉर्प्शन. वॉटर ॲब्झॉर्प्शन रिड्यूस होतं आणि काय होतं, वॉटर ॲब्झॉर्प्शन रिड्यूस झालं की मग काय युरिन आउटपुट वाढेल. ठीक आहे, युरिनचं प्रमाण वाढेल. ठीक आहे, या कंडिशनला म्हणायचं डायबिटीज इन्सिपिडस. ठीक आहे, तर नॉर्मल कंडिशनमध्ये
नॉर्मल कंडिशनमध्ये युरिन जे आहे, युरिनमध्ये ग्लुकोज जो असतो तो ग्लुकोज नॉर्मल कंडिशनमध्ये युरिनमध्ये ग्लुकोज नसतो. ठीक आहे. समजा युरिनमध्ये जर ग्लुकोज आपल्याला जर दिसलं तर कंडिशन होतं डायबिटीस मेलिटस, ज्याला म्हणायचं डायबिटीस मेलिटस, ज्याला मराठीत मधुमेह म्हणतात. ठीक आहे. तर डायबिटीस मेलिटस होतं. ठीक आहे. पण जनरली नॉर्मल कंडिशनमध्ये नो ग्लुकोज लॉस्ट इन द युरिन, म्हणजेच काय नॉर्मल कंडिशनमध्ये ग्लुकोज आपल्याला युरिनमध्ये दिसणार नाही. ठीक आहे. नंतर बघा एक्सेसिव्ह मिक्च्युरेशन. एक्सेसिव्ह मिक्च्युरेशन म्हणजेच काय, जास्त प्रमाणामध्ये समजा युरिन काय होतं तर बॉडीच्या बाहेर सोडल्या जात असेल. मिक्च्युरेशन means it is a simple process in which the urine is released from the urinary bladder through urethra. ओके. म्हणजेच युरिनरी ब्लॅडरमधून युरिथ्राच्याद्वारे युरिन बाहेर पडणे म्हणजे त्या प्रोसेसला म्हणतं मिक्च्युरेशन. ठीक आहे. आणि एक्सेसिव्ह मिक्च्युरेशन म्हणजेच काय की बॉडीमधनं जास्त युरिन जर लॉस होत असेल, युरिन एक्सेसिव्ह प्रमाणामध्ये जर लॉस होत असेल तर इट रिझल्ट्स इन टू द थर्स्ट. वॉटर लॉस होत आहे बॉडीमधून, त्याच्यामुळे काय तहान जास्त लागते. दॅट इज द एक्सेसिव्ह, इट रिझल्ट्स इन द एक्सेसिव्ह थर्स्ट. ओके. या कंडिशनला म्हणायचं पॉलिडिप्सिया. या कंडिशनला काय म्हणायचं, पॉलिडिप्सिया. दिस इज दी पॉलिडिप्सिया कंडिशन. काय होतं याच्यामध्ये, एक्सेसिव्ह मिक्च्युरेशन होतं, म्हणजेच बॉडीच्या बाहेर युरिन जास्त प्रमाणामध्ये जातं, म्हणजे वॉटर जास्त प्रमाणामध्ये लॉस होतं. इट रिझल्ट्स इन टू द एक्सेसिव्ह थर्स्ट अँड दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज पॉलिडिप्सिया. काय म्हणायचं त्याला, पॉलिडिप्सिया. ठीक आहे. तर हे झाले हे दोन हार्मोन जे आहे हे पोस्टेरियर लोबचे आहे. पोस्टेरियर लोबचे याच्यासाठी म्हणायचं कारण या ठिकाणी स्टोअर केले जाते. ॲक्च्युअली हे न्यूरो हार्मोन आहे. कोण सिक्रेट करतं आहे, हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमसमध्ये असणारे सुप्राऑप्टिक न्यूक्लियाय आणि पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूक्लियाय हे हार्मोन सिक्रेट करतात, ज्याला म्हणायचं न्यूरो सिक्रेशन. ठीक आहे. आता बघा ही आहे मिडल पिट्युटरी. दिस इज द क्लेफ्ट मिडल पिट्युटरी. दिस इज कॉल्ड ॲज मिडल पिट्युटरी ऑर पार्स इंटरमेडिया. याला म्हणायचं पार्स इंटरमेडिया. ठीक आहे. इंटरमीडिया. ठीक आहे. ही इनकॉर्पोरेट आहे अँटेरियर लोबमध्ये. ठीक आहे. पार्स इंटरमीडिया इट इज कॉल्ड ॲज मिडल पिट्युटरी अँड इन ह्युमन बिईंग म्हणजेच काय आपल्यामध्ये ही पुअरली डेव्हलप्ड आहे, म्हणजे वेल डेव्हलप्ड नाही आहे. ठीक आहे. पुअरली डेव्हलप्ड आहे. पुअरली डेव्हलप्ड आहे म्हणजेच काय फंक्शनलेस आहे. ठीक आहे. इट सिक्रेट्स. आता ही मिडल पिट्युटरी जी आहे ही काय मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रेट करते, ज्याला म्हणायचं MSH. इट सिक्रेट MSH. MSHचा लॉर्म काय, मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. मेलॅनोसाइट म्हणजे काय, स्किनमध्ये असतं मेलॅनोसाइट सेल्स. ठीक आहे. तर हा हार्मोन जो आहे दिस हार्मोन इज प्रॉमिनंट इन लोअर व्हर्टिब्रेट्स. लोअर व्हर्टिब्रेट्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये ज्याला काय म्हणायचं पायसेस आहे, ॲम्फिबियन्स आहे, रेप्टाईल्स आहे, यांच्यामध्ये काय ही पिट्युटरी फंक्शनल आहे, म्हणजेच काय वेल डेव्हलप्ड आहे, फंक्शनल आहे. आणि बघा या MSHचं काय फंक्शन आहे, मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन स्टिम्युलेट्स द डिस्पर्शन ऑफ मेलॅनिन पिगमेंट इन द स्किन. ठीक आहे. आपल्या स्किनमध्ये जो मेलॅनिन पिगमेंट असतो त्या मेलॅनिन पिगमेंटचं डिस्पर्शन करणे किंवा त्याचं सिंथेसिस करणे स्किनमध्ये. आणि याच्यामुळे काय होतं की मेलॅनिन पिगमेंटचं सिंथेसिस झाल्यामुळे, मेलॅनिन पिगमेंटचं आपल्या स्किनमध्ये सिंथेसिस झाल्यामुळे काय होतं की स्किनमध्ये पिगमेंटेशन होतं, म्हणजे स्किनचा कलर काय होतो चेंज होतो. ठीक आहे. स्किनमधलं जे पिगमेंटेशन आहे ते पिगमेंटेशन आपल्याला जे दिसतं आहे जनरली लोअर व्हर्टिब्रेट्समध्ये स्किन पिगमेंटेशन जे आहे ते स्किन पिगमेंटेशन किंवा डार्कनेस ऑफ स्किन, डार्कनिंग ऑफ स्किन हे कशामुळे होतं, या हार्मोनमुळे होतं. पण हा हार्मोन ह्युमन बिईंग्समध्ये काय नॉन फंक्शनल आहे, म्हणजेच काय या आपल्या ह्युमन बिईंग्समध्ये मिडल पिट्युटरी फंक्शनलेस आहे, पुअरली डेव्हलप्ड आहे आणि त्याच्यामुळे याचं काही तेवढं सिग्निफिकन्स आपल्याला ह्युमन बिईंगमध्ये दिसत नाही. पण लोअर व्हर्टिब्रेट्समध्ये काय होतं की त्याचं स्किन पिगमेंटेशन कंट्रोल करण्यासाठी या हार्मोनची गरज पडते, ज्याला म्हणायचं मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. ओके. थँक्यू.